मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागला नाही पाहिजे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। मेजॉरिटी मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागतोय म्हणजे काहीतरी घडतंय असा प्रश्न यावेळी दानवेंनी उपस्थित केलाय। तसंच भाजपला इतरांची जास्त गरज आहे असा टोलाही दानवेंनी भाजपला लगावला। लाडकी बहीण योजनेच्या नव्या शासन निर्णयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी महायुतीवर टीका केली आहे। मतदानापूर्वी सरसकट बहिणींना लाभ दिला, मात्र नव्या निर्णयामुळे केवळ 20 ते 22% बहिणींना याचा लाभ मिळणार आहे असा दुजाभाव नको असं मत शेट्टींनी व्यक्त केलं। परळी मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना मतदान करू दिलं नाही असा आरोप त्यांनी केलाय। गुंड प्रवृत्तीने हे मतदान झाल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। भाजप नेते प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं कमावलेलं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीनं गमावलं अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। इतकंच नाही तर 20 आमदार सांभाळून ठेवा, नाहीतर बापलेख फक्त शिल्लक राहतील असा टोलाही त्यांनी लगावला। ईव्हीएम बाबत सगळ्या पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। तसंच बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी पराभव कसा होऊ शकतो असा प्रश्न देखील आव्हाडांनी उपस्थित केलाय। त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात लढायला हवं असं आव्हाडांनी स्पष्ट केलं। रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। विरोधी पक्षांवर दहशत निर्माण करण्यासाठी असा बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जात आहेत असा आरोप संजय राऊतांकडून करण्यात आलाय। राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला काही रक्कम डिपॉझिट स्वरूपात निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते। डिपॉझिट ही रक्कम 10,000 रुपये इतकी आहे, तर एससी/एसटी उमेदवारांसाठी डिपॉझिटची रक्कम ही 5,000 रुपये। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अशा 4,136 पैकी 3,515 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। मंत्रिपदाबाबत रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केलं। एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री करावं आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवावं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं। शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खासदार उदयनराजे भोसले सरसावलेले आहेत। 4 आमदारांसह उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। यावेळी शिवेंद्रराजेंना मंत्री करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे। साताऱ्यातील मेढा इथं महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी केली आहे। महिलांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत अशा घोषणा दिल्या। पालघरच्या बोईसरमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसैनिकांकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। बोईसरमधील राम मंदिरात ही महाआरती करण्यात आली आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं असं साकडं घालण्यात आलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे यासाठी मुंबईतील हाजी अली दर्ग्यात मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम समुदाय उपस्थित होते। सांगलीच्या रोहित पाटलांना शुभेच्छा देणारा फलक आता साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिल्डिंगवर झळकलाय। रोहित पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तासगाव कवठे महांकाळचे आमदार आहेत। त्यांच्या विजयानंतर टाइम्स स्क्वेअरवर शुभेच्छांचा पोस्टर झळकला। सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडमांनी राजकारणातून संन्यास घेतलाय। नरसय्या आडमांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे। यापुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय। सांगोला मतदारसंघातून विजयी झालेले शेकापचे आमदार बाळासाहेब देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांचे चुलत बंधू अनिकेत देशमुख, भाजपा आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते। आमदार बाळासाहेब देशमुखांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली। आपल्या भागात जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिलेत। मुंबईतील हॉटेल ताजलँड इथं असलेल्या सर्व आमदारांना एकनाथ शिंदेंनी घरी जायला सांगितलंय। तसंच पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या प्रभागात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचेही आदेश दिले। दिल्लीत 29 नोव्हेंबरला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील पराभवांची समीक्षा बैठकीत केली जाणार आहे। सोबतच संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी रणनीतीवरही चर्चा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणात नवी घडामोड झाली आहे।
शरद पवार गटाकडून नवे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले। अजित पवार गटानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन केलं, तसंच शरद पवारांचा फोटो वापरल्याचाही आरोप करण्यात आलाय। मातोश्रीवर पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काही मतदारसंघांच्या बाहेर वायफाय सारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी सापडल्या असल्याचं दानवेंनी सांगितलंय। त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया करणार असं दानवेंनी म्हटलंय। चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांचा बॅनर काढल्यामुळे राडा झाला। एका तरुणानं निकम यांचा बॅनर काढला होता। दरम्यान तरुण आणि निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये काढलेला बॅनर पुन्हा लावण्यास कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला भाग पाडलं। बॅनर पुन्हा लावल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली। मुंबईतील 299 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। मुंबईतील 36 मतदारसंघातून 420 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यापैकी 299 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। डिपॉझिट जप्त झालेल्यांमध्ये बसपाचे सर्वच्या सर्व 29 उमेदवार आणि वंचितच्या 22 पैकी 12 उमेदवारांचा समावेश आहे। बदलापुरात रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गाचा स्लॅब तुटल्याचं समोर आलंय। त्यामुळे कधीही रेल्वे दुर्घटना होण्याची शक्यता आहे। हा मार्ग पूर्व आणि पश्चिमेकडील येणाऱ्या जाण्याचा मार्ग आहे। त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जाते। मध्य रेल्वेच्या नाहूर रेल्वे स्थानकात तिकीट मागताना मराठी बोलल्यानं तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्यानं मराठी प्रवाशाशी वाद घातला असा आरोप मराठी एकीकरण समितीनं केलाय। हिंदीतच बोला अशी जबरदस्ती करत कर्मचारी उद्धटपणे वागला। प्रवाशानं याचा व्हिडिओ काढला आणि रेल्वे प्रशासनाकडे याची लेखी तक्रारही केली। सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत। विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या। यामुळे परीक्षा आता डिसेंबरमध्ये पार पडतील। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या वातावरणामध्ये बदल झालाय। अचानक थंडी जाणवू लागल्यानं नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे। वाढत्या थंडीचा फायदा हा कांदा, गहू, हरभरा या पिकांना होतोय। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात अचानक थंडी जाणवू लागली। यामुळे नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे। या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना गरम आणि उबदार कपडे परिधान करतायत, तर धुकं पडत असल्यानं पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं नाहीये। राज्यात 21व्या पशुगणनेला सुरुवात झाली आहे। मोबाईल ॲपचा वापर करून ही गणना होणार आहे। यामध्ये जनावरांच्या जाती उपजातींचीही नोंद घेतली जाते। त्यामुळे ही पशुगणना आजवरची अद्ययावत आणि सविस्तर माहिती संकलित करणारी ठरणार आहे।